माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्या मंदिर केसर जवळगा तालुका उमरगा। माझ्या भाषणाचे नाव आहे तरुणामधील वाढती व्यसनाधीनता। बर्बाद हुई जवानी बिखरा घर बार सारा, बर्बाद हुई जवानी बिखरा घर बार सारा। नशे की धुन में जिया न किया कोई सहारा, नशे की धुन में जिया न किया कोई सहारा। अब पछतावा ही है और कुछ हाथ नहीं आता, अब पछतावा ही है और कुछ हाथ नहीं आता। कागज की नाव से अब जीवन मेरा डूबता जाता, डूबता जाता। तरुण हा देशाचा आत्मा असतो, तरुण हा देशाचा भाग्य विधाता असतो, तरुण हा देशाचा भविष्य असतो। आणि हा तरुण नको त्या व्यसनाधीनतेच्या मार्गाने भरकटत असेल तर माणसाला विषय सुचतो आहे तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता। उपस्थित सर्व मान्यवरांना वंदन करून विज्ञान यज्ञाच्या अग्निकुंडात विचारांची समिता वाहण्यासाठी मी आपल्या समोर प्रस्तुत विषय मांडत आहे तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता। मित्रांनो, तारुण्य हा जीवनाचा सुवर्ण काळ आहे। याच काळात ठरवायचे असते की जीवनाची मोती करायची का माती करायची। तरुणाईतील व्यसनाधीनतेचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कुसंगत। ज्याप्रमाणे कोशाच्या खाणीत काम करणारा माणूस कधीच गोरा होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे कुसंगतीत राहणारा तरुण जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही। आपण या ठिकाणी व्यसनाधीनतेची कारणे पाहू। मानसिक कारण भय, चिंता, ईर्ष्या व न्यूनगंड यांचा समावेश होतो। बेरोजगारी, दंगे, कुसंगत व कौटुंबिक कलह इत्यादी सामाजिक कारणांमुळे ही व्यसनाधीनता वाढते। शारीरिक कारणामध्ये शरीराला लागलेली सवय हे एकमेव कारण आहे। व्यसनाधीनता समजून घेण्यासाठी आपल्याला विषयाच्या खोलात जाणे गरजेचे आहे। देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा हे घोषवाक्य तर आपण ऐकूनच असाल। जर या ठिकाणी दारूचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा हे घोषवाक्य दिले तर काय होईल? अर्थातच अर्धे भारत 1000 रुपये मिळवण्यासाठी रांगेत उभा राहील, इतकी दारुड्यांची संख्या। मुळातच सरकारला या विषयाशी काही देणे घेणे नाही, त्यांना फक्त टॅक्स पाहिजे, टॅक्स। ज्या देशातील अभिनेते टीव्हीवर खुले आपणे बोलो जुबा केसरी म्हणत विमलची जाहिरात करत असतात। देशाची युवा पिढी नाचवत असतील तर तो समाज, तो देश कधीच महान होऊ शकत नाही। हे त्रिकालापाठी सत्य आपण स्वीकारले पाहिजे। हमें क्यों करते हो नाराज, हमें क्यों करते हो नाराज, घर का सारा बेच दो अनाज, घर का सारा बेच दो अनाज। जंगली रमी पे आओ ना महाराज, जंगली रमी पे आओ ना महाराज। यही है ऑनलाइन गेम का साज, ऑनलाइन गेम का साज। सध्या सगळीकडे ड्रीम 11 आणि जंगली रमी यासारख्या ऑनलाइन गेमचा पेव उठला आहे। फक्त काही काळापुरते सरकारने यावर बंदी आणली आहे। मादक पदार्थांच्या व ऑनलाइन खेळाच्या व्यसनामुळे चोरी, बलात्कार, छेडछाड, रॅगिंग, ऍसिड हल्ले आणि हत्या यासारखे गंभीर गुन्हे वाढत आहेत। याशिवाय कॅन्सर, स्मृतिभ्रंश आणि किडनीचे आजार